माझं नाव संवेद आहे. मी डी.वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. मी BDS करतो सध्याला आणि आमचा कॉलेजचा एक प्रोजेक्ट आहे ट्रान्सपोर्टेशन आणि नॅव्हिगेशन रिलेटेड. तर मला त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे. तर थोडं तुमचं इंट्रोडक्शन द्या. तुम्ही काय करता, तुमचं नाव वगैरे. माझं नाव बाळासाहेब रामचंद्र काळे. मी शेती व्यवसाय करतो. तर तुम्ही म्हणजे पुण्यात कधी पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे कधी ट्रॅव्हल केलं आहे का? पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटलं तर PCMT PMT यांनीच ट्रान्सपोर्ट केलेलं आहे. आणि मग राहिलं तर ओला उबर. तर तुम्ही म्हणजे ज्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करा, तुमचं म्हणजे डेली मोड ऑफ ट्रॅव्हल काय होतं, कशाने ट्रॅव्हल करायचं? शक्यतो PMT PCMTनेच ट्रॅव्हल करत होतो. लोकल वगैरे. लोकल कधीतरी बाबा. तर मेन का तुम्ही म्हणजे काय कामासाठी कामानिमित्त वापरायचं ते पब्लिक ट्रान्सपोर्ट का आपलं काही कामानिमित्त काय फिरण्यानिमित्त कधी. मेन कारण काय होतं त्यामागं तुम्ही किती पब्लिक म्हणजे बसच वापरायचं तुम्ही? त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता ना. तर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपल्या पुण्याच्या शहरात ज्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्टने वावरतात म्हणजे ते मेट्रो असू द्यात, लोकल असू द्यात किंवा PMT वगैरे असू, तर तुम्हाला काही अडचणी आढळतात का, काही चॅलेंजेस येतात का त्यात प्रवासादरम्यान चॅलेंजेस म्हणजे काय, बसायला जागा नसती, गर्दी खूप असते. त्याच्यानंतर बस ट्रॅफिकमध्ये अडकून बसते. असं फास्ट ज्यावेळेस टायमिंगमध्ये पोहोचायचं असतं टायमिंगमध्ये पोचू शकत नाही आपण. तर तुम्ही आत्ता आपले भरपूर सारे नॅव्हिगेशनचे असतील, तर तुम्ही ते यूज करतात नॅव्हिगेशन? वापरतो ना. जसं गुगल मॅप वापरतो. तर ज्यावेळेस तुम्ही आत्ता तुम्हाला सपोज पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं आहे आणि तुम्हाला आत्ता इथून बाणेरला जायचं आहे, तर तुम्हाला ते म्हणजे बरोबर रस्ता वगैरे दाखवतो? हो, बरोबर दाखवतो ते रस्ता. आणि त्याच्यावर बस वगैरेची इन्फॉर्मेशन असते ती बरोबर असते? बसचं नाही माहिती, पण गुगल मॅप जे आपण वापरतो बाईकवर जाण्यास जातो किंवा मोठी गाडी वापरतो त्यावेळेस ते बरोबर दाखवतो. तर जे आपल्या पुण्यात जो ट्रॅफिकची जी समस्या आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला काही कसं काय वाटतं म्हणतात? ट्रॅफिक भयंकर प्रमाणात आहे. एवढे मेट्रो वगैरे चालवून सुद्धा ट्रॅफिकवरती काय अजून तोडगा पूर्ण निघत नाही. रोड कंजेस्टेड आहेत आणि लोक प्रॉपर गाड्या व्यवस्थित चालवत नाहीत. त्याच्यामुळं रस्त्यात कुठेही उभं राहतात आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. तुम्हाला असं नाही वाटत का म्हणजे ट्रॅफिकमध्ये जिचं म्हणजे प्रायव्हेट व्हेकल्स ओनर आहे, म्हणजे प्रायव्हेट गाड्या आहेत, जे फक्त एकच माणूस जो की कार चालवतो तो, त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन? हो हो. तुम्ही आता जर सपोज पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं सोडून दिलं, तर मेन काय गोष्ट असेल त्याच्यामुळे तुम्ही ती सोडून मेन अशी कुठली गोष्ट असेल ज्याला तुम्ही कंटाळून ते सोडून द्या? शक्यतो जे ट्रान्सपोर्टनं जायचं टाळतो. आणि काय असेल तर पुण्यात खरेदी वगैरे असेल तर पुण्यात न जाता आपल्याला इथं पिंपरी चिंचवडमध्ये खरेदी वगैरे आपण करतो. त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टचा जास्त विषय येत नाही. सपोज तुम्ही वैतागून सोडून दिलं वापरायचं, तर नाही, वैतागून सोडून देऊ शकतच नाही ना, त्याच्याशिवाय पर्याय नाही ना. तर आता जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला म्हणजे इम्प्रूव्ह करायचं असेल शहरात, तुमचे काय सजेशन्स असतील? काय सुद्धा काय मेन रोड मोठे केले पाहिजेत, फ्लायओव्हर बनवले पाहिजेत चौकात. आणि त्याच्यानंतर मेट्रो सगळीकडे चालू झाली पाहिजे आणि लोकलचे फेरे वाढवले पाहिजेत. आणि तुम्हाला असं नाही वाटत का लोकांना जे म्हणजे बसबद्दल इन्फॉर्मेशन कमी आहे, त्याच्या रूट्सबद्दल, त्याचे जे रूट्स आहेत किंवा नंबर्स वगैरे काय असतात बसचे? नाही, जे रेग्युलर आता मी इथून जसं की मनपा म्हणजे कॉर्पोरेशनला जातो किंवा कात्रजला जातो, तर ते मला माहिती आहे 42 नंबरची बस जाते किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असतं. पण आता नवीन ठिकाणी जायचं आहे मला, वडगाव दाहेरीला जायचं किंवा इकडं ह्याला जायचं आहे, खराडीला जायचं आहे, तर ते माहीत नाही आहे. त्याच्यामुळं कन्फ्यूज होतो आणि त्याची प्रॉपर माहिती पाहिजे किंवा तिथं बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपवरती लावलं पाहिजे. असं वाटतं की म्हणजे काही एखादं ॲप वगैरे असलं पाहिजे जेणेकरून? हो, ॲप पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला बाबा ते
सोयीस्कर होईल. पण ॲप असं की ते मराठीतून पण पाहिजे की, कारण इंग्लिश हा, सगळ्यालाच सर्वांनाच. जमतं आहे असं नाही आहे. धन्यवाद. धन्यवाद.